लसीकरण कार्यक्रम व HPV लस देण्याचा कार्यक्रम या निमित्त आपल्या सरकारी दवाखान्याने जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्वांना माहिती देणं फार गरजेचं आहे। यात आशाताईंची भूमिका फार महत्त्वाची आहे, कारण महिलांसाठीचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि हा फार गरजेचा कार्यक्रम आहे। जास्त लसीकरण झालं पाहिजे। आपल्या इथं त्या भरपूर समस्या आहेत, कमी नाही। डॉक्टरकडे जावं लागतं, 40-40, 50-50 हजार रुपये घालावं लागतात जात्यात, तर ते चांगला करावा। तसेच ते तुम्ही आहे ना एक महिलांसाठी स्पेशल घ्या त्याचा कार्यक्रम, त्या लसीचा तो एक कार्यक्रम घ्या, म्हणजे त्याचा प्रचार आणि ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या शेजारी सांगून चांगलं लसीकरण झालं पाहिजे एवढं लक्षात। आणि क्षयरोगाचंही बी आता तुम्हीच जास्त पब्लिकमध्ये असतात, त्याचाही बी चांगला प्रचार करावा। इथं सगळ्या गोळ्या औषधं मोफत आहेत, काही द्यावं लागत नाही, त्याचंही बी चांगल्या प्रकारे निर्वारण करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। मार्च जागतिक क्षयरोग दिन आहे। या निमित्ताने आपल्या सरकारी दवाखान्यात सगळ्या डॉक्टर्स टीमनी जे कॅम्प आयोजित केले हे अत्यंत महत्त्वाचा कॅम्प आहे। मी एवढंच सांगेन की ह्या आजाराबद्दल कोणाला माहिती असेल किंवा नसेल तर माहिती करून घ्या, आणि आपल्या आजूबाजूला कोणाला ही लक्षणं आढळली किंवा आपल्या घरात कोणाला ही लक्षणं आढळली तर सरकारी दवाखान्यात प्रथमतः येऊन त्यावर उपचार घ्या, कारण सरकारी दवाखान्यात अर्थातच सगळं मोफत उपचार आहेत, मोफत औषधं आहेत, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे। ह्या क्षयरोगाचं असं आहे की जनरली लोक घाबरतात, लपवून ठेवतात, यात लपवण्यासारखंही काही नाही आहे। हा आजार पूर्णपणे बरा होतो, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जर लक्षणं जाणवली तर सरकारी दवाखान्यात येऊन उपचार घ्यावे, औषधं घ्यावीत, आणि ही औषध उपचार पद्धत जी आहे ती मध्येच सोडू नका, ट्रीटमेंट पूर्ण करा, त्याशिवाय ते क्लिअर पण नाही होणार। आणि अजून HPV लस संदर्भात जे काही कॅम्प आहे आज, त्यासाठी खरोखर गरजेचं आहे की पुढे जाऊन गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये, यासाठी ही लस अत्यंत महत्त्वाची आहे। मी ग्रामपंचायतीच्या वतीने पण सगळ्यांना आवाहन करीन की जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी ही लस घ्यावी। 14 ते 15 वर्ष वयोगटात ज्या मुली आहेत त्यांनी ही लस घ्यावी, जेणेकरून पुढे जाऊन, कारण आत्ता आपला आहारही अशा पद्धतीचा आहे की आधी होत होतं काय, म्हणजे आधी काही होत नव्हते आजार, आता असे आजार होत आहेत की आपल्याला माहिती नसतं हा आजार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी ही लस घ्या आणि या सर्व कॅम्पचा सगळ्यांनी फायदा करून घ्या। थँक्यू।